संभाजीनगरमध्ये 5 ऑगस्टला सीजेपीची बैठक होणार आहे। अभिजित दिपके यांनी ही माहिती दिली आहे। कोर कमिटीची सदस्य आणि जे प्रवक्ते आहेत ते उपस्थित राहतील। पुढच्या वाटचालीसाठी रणनीती ठरवली जाईल। ठरवण्यासाठीच आम्ही ही कोर कमिटीची मीटिंग बोलवली आहे आणि तिथं आम्ही आमचं ऑर्गनायझेशन एक्सपान्शनवर डिस्कस करणार आहे आणि कॉकरोच जनता पार्टी पुढे कोणते काय मुद्दे उचलू शकते, कशा प्रकारे पुढे जाऊ शकते देशभरात, त्यासाठी आम्ही ती मीटिंग बोलवली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी त्यांची डिग्री दाखवावी आणि त्यानंतर मी माझी डिग्री दाखवणार। परदेशामध्ये डिग्री पूर्ण करण्यासाठी पैसे कुठून आणले या आरोपांना दिपके यांनी उत्तर दिलंय। शैक्षणिक लोन आणि कागदपत्र देखील दाखवण्याची दिपकेंची तयारी आहे। उस पर मैं ये कहना चाहूँगा कि हमारे प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी अपनी डिग्री पब्लिक कर दे। मैं अपना एजुकेशन लोन का लेटर और मैं अपना स्कॉलरशिप लेटर पब्लिक करने के लिए तैयार हूँ और मेरी डिग्री असली है। नरेंद्र मोदी जी की भी डिग्री असली होगी ऐसी मैं उम्मीद करता हूँ, तो वो अपनी डिग्री दिखा दे और मैं अपने सारे डॉक्यूमेंट्स दिखाने को तैयार हूँ। राजकीय पक्ष काढण्याचा आमचा कुठलाही उद्देश नाही। सीजेपीला सध्या लोकांची चळवळ असंच ठेवायचंय। इतर राजकीय पक्षांची स्थिती बघता राजकीय पक्ष काढून काय करणार, अभिजित दिपके यांनी भूमिका स्पष्ट केली। तर अजून असं काही इंटेन्शन नाहीये, आम्हाला एक पब्लिक मुव्हमेंटच ठेवायची आहे, कारण की देशात जी सध्या पॉलिटिक्सची सिच्युएशन आहे, काय करणार पॉलिटिकल पार्टी बनून तुम्ही जेव्हा वोट डिलीट करण्यात येतात। लोकांचा पूर्ण भरोसा उठत चाललाय पॉलिटिक्सवरनं, कारण की लोक सकाळी मत कोणाला टाकतात आणि संध्याकाळी सरकार दुसरंच कोणाची बनती। नाशिकमधल्या खड्ड्यांच्या प्रश्नावरून राजकारण सुरू आहे। शहरामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं होर्डिंग्ज लावले। छगन भुजबळ यांना पालकमंत्री करण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी। नाशिकचा पालकमंत्री मला करावा असे बॅनर काही कार्यकर्त्यांनी लावले। बॅनर लावणाऱ्यांना ते काढण्यासाठी सांगितलेलं आहे। नाशिक शहरामध्ये रस्त्यांची समस्या असल्यामुळे बॅनर लावण्यात आल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलंय। छगन भुजबळ आणि माझ्यामध्ये कुठलाही कोल्ड वॉर नाहीये। माझे आणि भुजबळांचे जिव्हाळ्याचे चांगले संबंध आहेत। त्यांच्याशी अनेक वेळेला बोलणं होतं। मंत्री गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण। नाही माझे भुजबळ साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहे। आम्ही पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळेला सुद्धा मी अगदी हात धरून त्यांना ट्रेनमध्ये बसून त्यांना वरती घेऊन गेलो। आम्ही हार घातला तिथे अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला आणि नंतर तिथे आल्यावर सुद्धा आता स्टेजवर बोलायचं काय, आम्ही बोललो जे बोलायचं तेवढं आम्ही बोललो। पण सतत म्हणत बोलतच राहा, थांबू नका, समोर लोक बसलेले आहेत, असंही करता येत नाही। माझ्यामध्ये त्याच्यामध्ये कुठे दुरावा नाही आहे, कुठे मतभेद नाही। माझ्या आणि भुजबळ साहेबांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत। विधान परिषद निवडणुकीचा निर्णय झाला तेव्हाच रायगडच्या पालकमंत्रीपदाचाही निर्णय झाला अशी माझी माहिती आहे। लवकरच रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय होईल, मंत्री गिरीश महाजन यांना विश्वास। मला वाटतं ज्यावेळेला MLCचा निर्णय झाला त्यावेळेला मला वाटतं काही बोलणं झालेलं आहे असं माझ्या कानावर आहे। आता मला माहिती आहे रायगडचा विषय काय झाला आहे काय नाही, पण मला असं वाटतं लवकरच हा तिढा सुटेल। मला असं वाटतं की लवकरच रायगडचा तिढा सुटेल। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा हा लवकरच सुटणार आहे। महायुतीचे तिन्ही नेते एकत्र येऊन निर्णय घेतील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। रायगडचं पालकमंत्री कुणाला करायचं हा संपूर्ण अधिकार, हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे। माननीय एकनाथजी, सुनेत्रा पवारजी आणि मुख्यमंत्रीजी बसून याबद्दलचा निर्णय करतील, पण रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय लवकरच होईल असं मला दिसत आहे। देवेंद्र फडणवीसांचं मंत्रिमंडळ आहे की चंबळची लुटारू टोळी, खासदार संजय राऊत यांची मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती जहरी टीका। गोरेंबाबतच्या जुन्या बातमीचा फोटो एक्सवरती पोस्ट करत त्यांनी ही टीका केली आहे। कोण संजय राऊत, मी त्यांना ओळखत नाही। संजय राऊत यांच्या टीकेला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हे उत्तर दिलं आहे। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्यावरती असलेली भाषेमध्ये टीका केली। कोण संजय राऊत? शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत। कोण संजय राऊत? राज्यसभेवर मी त्यांना ओळखत नाही। कोण संजय राऊत? शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत। कोण संजय राऊत? राज्यसभेवर मी त्यांना ओळखत नाही। जयकुमार गोरे यांच्या टीकेचा संजय राऊत यांनी समाचार घेतलाय। गोरेंनी माझ्या आसपास देखील येऊ नये, त्यांनी मला ओळखू नये, नाहीतर ते अडचणीत येतील असे टीकास्त्र संजय राऊत यांनी डागलंय। मला ओळखत नाही असं ते म्हणतात। संजय राऊत कोण आहे? चांगलं आहे, त्यांनी माझ्या आसपास पण फिरू नये।
त्रास होईल त्यांना. बरं का, त्यांनी मला ओळखू पण नाही. जर त्यांनी कोणी ओळखायचा प्रयत्न केला तर ते अडचणीत येतील. देशाचे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री संसदेमध्ये दिसत नाहीत. आज संसदेमध्ये आम्ही अमित शहा यांचा राजीनामा मागणार असल्याची संजय राऊत यांची माहिती. संसदेच्या सभागृहात यायला घाबरतात. त्यांना देशाच्या गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार खरोखर आहे का, याचं आत्मचिंतन आता भाजपच्या खासदारांनी आणि भाजपच्या इतर पुढाऱ्यांनी करायला पाहिजे. आज आम्ही पुन्हा त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करू आणि अमित शहांचा राजीनामा मागण्याचा जो आमचा उपक्रम आहे तो चालूच राहील. विदर्भामधल्या 11 जिल्ह्यांमधील ओबीसींचा एल्गार. भंडाऱ्यामधून मंडल जनगणना यात्रा. जातनिहाय जनगणना आणि स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची मागणी. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार देखील सहभागी. ही लढाई जातनिहाय जनगणनेसाठी स्वतंत्र कालम ओबीसीचा असावा, ओबीसीची संख्या कळावी आणि ओबीसीच्या संख्येनुसार ओबीसीच्या हक्काला न्याय मिळावा, तेवढे बजेटमध्ये प्रोव्हिजन व्हावी आणि लोकसंख्येनुसार ओबीसीला वाटा आणि हिस्सा मिळावा, ही त्यामागची भूमिका आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री मराठ्यांचे असल्यामुळे ओबीसींवरती अन्याय होतोय. ओबीसी मंडल यात्रेदरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवरती गंभीर आरोप. ओबीसी आरक्षणाच्या बाबत सरकारनं सकारात्मक राहायला हवं. सरकार सकारात्मक आहे. ओबीसींच्या हिताचे अनेक निर्णय मोदी सरकार आणि फडणवीस सरकार यांनी घेतलेले आहेत. ओबीसींच्या आणखी काही मागण्या असतील तर त्या देखील पूर्ण करू. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. ओबीसी आरक्षणासंबंधी तर सरकारने सकारात्मक भूमिका आता पण घेतलेला आहे. जे काही निर्णय 65 वर्षाच्या काँग्रेसच्या सरकारच्या काळात झाले नाही, तेवढे सारे निर्णय ओबीसी समाजाकरता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने घेतले आहेत. अजून काही मागण्या असतील त्या आम्ही पूर्ण करू. नीट पेपर फुटीच्या विरोधामधील आंदोलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या पोटामधली आग होती. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचं विधान. लोकसभेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती बोलणार होतो, मात्र कामकाज चालत नसल्याची ओमराजेंची माहिती. ही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, प्रचार झाल्याच्या नंतर अचानक ती निवडणुकीतल्या गैरप्रकारामुळे जर रद्द झाली आणि परत निवडणुकीला जर सामोरं जावं लागत असेल त्या लोकप्रतिनिधीला, तर त्याची काय मनाची भावना होते. कारण ती निवडणूक तर फक्त 5 वर्षाची आहे. हिथं तर नीटची परीक्षा आयुष्य ठरवणारी आहे. त्यामुळे निश्चितपणे त्या तरुणाच्या मानसिकतेबद्दल मी निश्चितपणे त्यांच्या माझ्या संवेदना त्यांच्याच बरोबर आहेत आणि निश्चितपणे त्यांचा जेव्हा कधी आवाज म्हणून, कारण एक लक्षात घ्या, केंद्र सरकारनं सुद्धा त्यांच्या वेदना लक्षात घेऊन त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला, त्यांच्या संवेदना मान्य केल्या आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा भले मी सत्ताधारी पक्षात आलोय ह्याचा अर्थ लोकांचे मुद्दे मांडायचे नाहीत असं होत नाही. सातारा जिल्हा बँकेमध्ये मतदार होण्यासाठी पैशांची बोली. 2 लाख रुपयांनी मिळवला मताचा अधिकार. लोकशाहीला काळीमा फासणारा असा हा सगळा प्रकार आहे. कराडच्या कोडोली गावामधील विकास सेवा सोसायटीच्या ठरावादरम्यानचा हा प्रकार आहे. लोकशाहीमधून निवडणुका संपलेल्या आहेत. हा सत्ता, पैसा आणि हुकुमशाहीमधून घडलेला प्रकार. कोडोलीमधल्या सोसायटीच्या ठरावावरती पवारांच्या राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. लोकांनी आवाज उठवणं आणि लोकशाही हक्क बंद होत चाललेला आहे. शिंदेंनी हे मत व्यक्त केलं. शाहीतून निवडणुका हा संपलेल्या आहेत. आता सत्ता, पैसा आणि हुकुमशाही, दडपशाही याच्यातून असा प्रकार होतोय ते दुर्दैवाचं आहे. निदान सातारा जिल्ह्यामध्ये ही आता प्रथा सुरू झाली आहे. मागच्या जिल्हा परिषदेपासून वगैरे या पद्धतीने सुरू झालेल्या आहे. त्यामुळे मला वाटतं की आता सामान्य माणसाला आवाज उठवणं किंवा त्या लोकशाहीने हक्क बजावण्याचा काळ आता हळूहळू संपत चाललेला आहे. खासदार संजय राऊत यांच्या समर्थनार्थ सोलापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या घोषणा. कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रताप चव्हाण यांची जयकुमार गोरे यांच्यावरती टीका करताना जीभ घसरली. जयकुमार गोरेंच्या विरोधामध्ये आणि संजय राऊत यांच्या समर्थनार्थ ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मोर्चा. आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय. पुण्यामध्ये सीओईपी महाविद्यालय कुलगुरूंच्या दालनामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन. मनमानी शुल्क वाढीच्या विरोधामध्ये विद्यार्थी आक्रमक झाले. आपचे अरविंद केजरीवाल यांचा उद्या पंतप्रधान मोदी यांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानावरती मोर्चा असेल.
इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलच्या विरोधात केजरीवाल आक्रमक झालेत. देशभरामधून आलेलं निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार असल्याची केजरीवालांची माहिती. नागपूर शहर युवक काँग्रेसचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावरती जन आक्रोश मोर्चा. शिक्षण, बेरोजगारी, विद्यार्थी आणि जनतेच्या प्रश्नावरती केंद्र सरकारला जाब विचारला जातोय. गडकरींच्या निवासस्थानी पोलिसांचा चोख बंदोबस्त. नाशिकच्या शहापूर तालुक्यामध्ये मुंबई नाशिक महामार्गावरच्या खड्ड्यांमुळे TDRF जवानाचा मृत्यू झालाय. भारंगी नदीच्या पुलाजवळ खड्ड्यामध्ये दुचाकी आदळली आणि 31 वर्षाचे विकास गोरे यांचा मृत्यू झाला. नाशिक शहरामधील खड्डे बुजवण्यासाठी आता सुरुवात झाली आहे. ABP माझाच्या बातमीनंतर पालिका प्रशासन कामाला लागलेलं आहे. पंचवटी, मखमलाबाद, सिडको, सातपूर, गंगापूर रोड या भागामध्ये खड्डे बुजवण्यासाठी सुरुवात झाली. रस्ते देखील तातडीनं दुरुस्त केले जात आहेत. नाशिकमधल्या खड्ड्यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक. सत्ताधारी नाशिक खड्ड्यामध्ये घालण्याचा घाट घालतायत. काँग्रेसची टीका. खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालाय. नाशिक शहरामधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली. खड्डे व्यवस्थित बुजवले जात नसल्याचा आरोप आहे. 7 ऑगस्टला होणाऱ्या नाशिककरांच्या मोर्चाला ठाकरेंची शिवसेना पाठिंबा देते आहे. रस्ता खचल्यामुळे माळशेज घाट बंद आहे. पर्यायी मार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य. खिरेश्वर, पिंपळगाव, जोगा धरणाच्या बॅकवॉटर लगतच्या मार्गावरती खड्ड्यांमुळे पर्यटक हैराण झाले आहेत. ठाण्यामधील कोपरी पूल ते आनंदनगर टोलनाक्या दरम्यान रस्त्याची चाळण झाली आहे. वाहतूक पोलिसांनी खड्ड्यांच्या भोवती बॅरिगेड्स लावले आहेत. महानगरपालिकेच्या कारभारावरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यामधल्या म्हसवाणी डव्वा मार्गावरती धानाची लागवड करण्यात आली. रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला जाग करण्यासाठी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नालासोपारा मुख्य रस्त्याच्या दयनीय अवस्थेच्या विरोधात तरुणाचं पाण्यामध्ये ठिय्या आंदोलन. शहर अभियंत्याच्या राजीनाम्याची देखील या तरुणांनी मागणी केली आहे. येत्या 2 दिवसांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे जमा होतील. तर आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत. 17 लाख शेतकऱ्यांपैकी 10 लाख शेतकऱ्यांचं हे आधार प्रमाणीकरण पूर्ण झालंय. फार्मर आयडीच्या गोंधळामुळे नंदुरबारमधील 10,000 शेतकरी अडचणीत आले. 45 वन गावांची नावं ही शासनाच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये नाही आहेत. पोर्टलवरती वन गावांची नावं नसल्यामुळे फार्मर आयडी तयार करण्यामध्ये अडचणी येत आहेत. धाराशिवमधील पीक विमा योजनेमधील 14 मंडळं वगळली. अतिवृष्टीचा निकष विमा कंपन्या आणि राज्य सरकारमध्ये असता तर एकाही मंडळाला विमा देण्याची मागणी करावी लागली नसती. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ही खंत व्यक्त केली आहे. आपण बघितलं असेल, अतिवृष्टीचा निकष जर पीक विमा कंपनी आणि राज्य सरकारमध्ये जर अस्तित्वात असता तर एकाही मंडळाला आज आम्हाला विमा द्या म्हणून मागं लागायची किंवा या पीक कापणी प्रयोगावर अवलंबून राहायची वेळ आली नसते. केवळ तो निकष वगळला गेल्यामुळं त्या ठिकाणी आज 14 मंडळं धाराशिव जिल्ह्यातली त्या पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यामधील वडजी गावामधील दिव्यांग शेतकऱ्यांच्या तोंडाला पीक विमा कंपनीनं पानं पुसली आहेत. 700 रुपयांचा पीक विमा काढूनही मदत मात्र 211 रुपये. दिव्यांग शेतकरी बबन आणि राधा कांबळे आर्थिक संकटात. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं नुकसान झालं. बसत शेती आहे आणि 720 रुपये विमा भरला. लोकांचे पैसे म्हणून बसत उसणार ते काय केलेलं नाही. विमा आला पण 211 रुपये उचललंच नाही. तसंच फोन दिला मी, काय करायचं उचलून म्हणून. तिरकीला जायला जातं आमचं 300 रुपये रिक्षाला आणि विमा आला आहे 211 रुपये. त्याच्यामुळे ते उचललेलंच नाही. तसं चालू करत नाही. सरकारनं कर्जमाफी करता शेतकरी पुत्रानं तब्बल 10 महिन्यांच्या नंतर पायात चप्पल घातली आहे. कर्जमाफी मिळाल्याशिवाय चप्पल घालणार नाही. शेतकरी नेते संजय पाटील दुधगावकर यांनी शपथ घेतलेली होती. धाराशिवमधल्या दहिपळ गावामध्ये शेतकऱ्याच्या हातून त्यांनी ही चप्पल घातली आहे. मी सगळ्या या दहिपळ पंचक्रोशीतल्या शेतकऱ्याला आवाहन केलं आणि भविष्यातल्या काळासाठी तुम्ही आम्ही सगळेजण राजकारण विरहित शेती आणि शेतीचे जे धंदे आहेत, जोडधंदे, त्याच्याविषयी येणाऱ्या आक्रमणाच्या वेळेस आपण सगळेजण एक रूपानं एकजुटीनं आपण लढू. चीनमधून आयात होणाऱ्या द्राक्षांवरती 100% शुल्क लावावं. द्राक्ष बागायतदार संघासह शेतकऱ्यांची केंद्र सरकारकडे मागणी. 12 महिने द्राक्षांची निर्यात होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर परदेशी आयातीमुळे देशांतर्गत बाजारभाव कोसळत असल्याचाही आरोप आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 5 ऑगस्टला होणार आहे. आरोपी महेश केदारच्या जामीन अर्जावरती युक्तिवाद करण्यासाठी आरोपीच्या वकिलांनी वेळ मागितला आहे. पुण्यामध्ये माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांचा सुरक्षा रक्षकाला मारहाण करत असतानाचा एक व्हिडिओ समोर आला. गोखले इन्स्टिट्यूटच्या परिसरामध्ये पार्किंगसाठी जागा नसल्याचं सांगितलं आणि त्यामुळे ही मारहाण झाली आहे. गोखले इन्स्टिट्यूटकडून अद्यापही स्पष्टीकरण आलेलं नाही आहे. कोल्हापूरमधल्या बाळूमामा मंदिरामध्ये तब्बल 60 कोटी 75 लाख रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. उपनिबंधक रागिणी खडके यांच्यासह 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. खडके अद्यापही फरार असल्याची माहिती आहे. तर तत्कालीन सहाय्यक धर्मादाय आयुक्त निवेदिता पवार यांच्यावरती देखील आरोप आहे. गडचिरोलीमधल्या एटापल्ली तालुक्यातील छत्तीसगड सीमेजवळ लाखो रुपयांच्या सागवान तस्करीचा पर्दाफाश. मुहुर्ली जंगलामधून तब्बल 50 लाख रुपयांचा सागवानाचा साठा आणि ट्रक देखील जप्त करण्यात आलाय. संभाजीनगर जिल्ह्यामधील गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी पुन्हा एकदा 5 ते 7 हजार ब्रास वाळू पकडली आहे. वाळू माफियांनी गायरान जमिनीमध्ये खड्डा खोदला होता आणि ही वाळू लपवून ठेवली होती. घरकुल योजनेसाठी आता हीच वाळू मोफत दिली जाणार आहे. 2 ट्रकच्या भीषण अपघातामध्ये क्लिनरचा मृत्यू झालाय. भंडारा बायपास महामार्गावरच्या कोरंभी परिसरातली ही घटना आहे. नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती भरधाव ट्रक चालकाची हुल्लडबाजी बघायला मिळाली आहे. 10 ते 12 किलोमीटरपर्यंत हुल्लडबाजी करत ट्रक चालवत असतानाचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. आरटीओ आणि महामार्ग पोलिसांकडे ट्रक चालकावरती कारवाईची मागणी सध्या केली जाते. नाशिक शहरामध्ये डेंग्यूचे 31 रुग्ण आहेत. धूर आणि फवारणी मात्र बंद आहे. डेंग्यूचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना महानगरपालिकेची डास नियंत्रण मोहीम विस्कळीत झाली आहे. साथीचे आजार वाढण्याची भीती आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांचा पाण्याचा साठा 90%वर, काही धरणं तर 100% भरलेली आहेत. पुढील काही दिवसांमध्ये उर्वरित धरणं देखील पूर्ण क्षमतेनं भरण्याची शक्यता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सगळ्या धरणांमध्ये मुबलक असा पाणीसाठा आहे. पुढील 2 ते 3 दिवसात मुंबईकरांवरील 10% पाणी कपात मागे घेतली जाण्याची शक्यता आहे. भिवंडीमधील मुसळधार पावसामुळे कामवारी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुसळधार पावसामुळे कामवारी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली. नदीकाठावरच्या परिसरामध्ये सतर्कतेचा इशारा. कामवारी नदीचं पाणी भिवंडी शहरामध्ये शिरलंय. भाजी मार्केटसह बाजारपेठ आणि 3 बत्ती परिसरामध्ये गुडघाभर पाणी आहे. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे नागरिकांची ताणतणाव. रायगड जिल्ह्यामधल्या 28 धरणांच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली. 24 धरणं 100% भरली. धरणामध्ये एकूण 95.52% इतका पाणीसाठा आहे. जळगाव जिल्ह्यामधल्या तरसोद पाळधी बायपासवरील आसोदा पुलाची स्थिती एकाच मुसळधार पावसामध्ये गंभीर बनली आहे. पुलावरील कॉन्क्रीट प्लेट आणि माती खचून गेली. 3 दिवसांपासून मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. तरसोद पाळधी आसोदा बायपासवरील आसोदा पुलाची मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी पाहणी केली. पहिल्याच पावसामध्ये कॉन्क्रीट प्लेट आणि माती खचल्याची घटना घडली आहे. साताऱ्याच्या घाटमाथ्यावरती पावसाचा येलो अलर्ट कायम आहे. कोयना, कृष्णा, वेण्णा या नद्यांचा रुद्रावतार. संगम माहुली परिसरामधील छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा. खानदेशामधील दमदार पावसामुळे तापी नदीनं रौद्र रूप धारण केलंय. नंदुरबारच्या सारंगखेडा बॅरेजचे 10 तर प्रकाशा बॅरेजचे 13 दरवाजे उघडले. सारंगखेडा बॅरेजमधून 1,32,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रकाशा बॅरेजमधून 1,90,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग होतो आहे. पुराचं पाणी ओसरू लागल्यामुळे पंढरपूरकरांना दिलासा. उजनी आणि वीर धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये आता घट होताना दिसतेय. धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. शहराला पाणीपुरवठा करणारा नकाने तलाव ओव्हरफ्लो झाला. धुळेकरांची पाण्याची चिंता सध्या दूर झाली आहे. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यामधील पूरस्थिती सध्या नियंत्रणात आली. मात्र वर्धा, इरई आणि झरपट या नद्यांच्या पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. पुराच्या पाण्यामध्ये पिकं वाहूनही गेलेली बघायला मिळाली. शेतामध्ये नदीमधला गाळ हा साचून राहिल्याची दृश्य आपण पाहतोय. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसलाय. बुलढाणा जिल्ह्यामधील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा शिल्लक नाहीये. खडकपूर्णा प्रकल्पामध्ये 0% पाणीसाठा आहे. नळगंगा धरण 60%, दुसरं मोठं धरण असलेलं पेंटाकळी धरण हे 51% इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
गडचिरोली तालुक्यामधल्या भामरागडमधील पूर ओसरला, मात्र रस्त्यावरती पडलेल्या झाडांमुळे वाहतुकीसाठी अडथळा. मार्गावरच्या झाडांमुळे अपघाताची देखील शक्यता आहे, त्यामुळे रस्त्यावरती पडलेली ही झाडं हटवण्याची मागणी. पुण्यातल्या मंचरमध्ये कवयित्री शांता शेळके यांच्या वाड्याचा काही भाग कोसळला. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळलाय. साहित्यप्रेमी आणि ग्रामस्थांकडून ऐतिहासिक वारसा जतन करण्याची मागणी. सिंधुदुर्गच्या आंबोली जवळच्या कावळेसाद इथल्या धबधब्याची पर्यटकांना भुरळ पडतीये. 1000 ते 1200 फूट खोल दरीमध्ये कोसळत असणाऱ्या धबधब्याचं उलट्या दिशेने वाहणारं पाणी हे पर्यटकांना आकर्षित करतंय. पोलीस असं लिहिलेल्या खासगी वाहनांवरती लवकरच निर्बंध आणण्याच्या सूचना वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाचे राज्यामधल्या सगळ्या पोलीस आयुक्तांना आदेश. अवैध वस्तूंच्या वाहतुकीसाठी गाड्यांचा वापर होण्याची भीती व्यक्त होतीये. ठाणे रिंग मेट्रोला केंद्राचा 27 अटींसह हिरवा कंदील. 12,200 कोटींच्या प्रकल्पामधला अडथळा सध्या दूर झालाय, मात्र पुनर्विकासाच्या अटींची पूर्तता आवश्यक आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय. शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. आधी शहरासाठी 15% पाणी कपात लागू आहे. पुणे विमानतळावरती रविवारी हवाई वाहतुकीचा नवीन विक्रम. पुणे विमानतळावरून एका दिवसात 216 विमानांची उड्डाणं झाली. तब्बल 33,000पेक्षा अधिक प्रवाशांनी हा प्रवास केलाय. विशेष म्हणजे एकदाही गो राऊंड करावा लागलेला नाही. विठ्ठल रुक्मिणीच्या पायांना आता पिठी साखर आणि लिंबानं मसाज केला जातोय. देवाचा थकवा दूर करण्यासाठी भाविकांकडून हा मसाज केला जातो. 19 दिवसांपासून अहोरात्र दर्शनासाठी उभ्या असणाऱ्या विठुरायाची आज प्रक्षाळ पूजा. प्रक्षाळ पूजेच्या निमित्तानं विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. 32 प्रकारच्या विविध सुगंधी फुलांचा वापर. अहोरात्र दर्शनासाठी उभ्या असणाऱ्या विठ्ठलाला आजपासून नियमित निद्रा देखील मिळणार आहे. पुणे इथल्या अमोल शेरे यांच्याकडून सेवा अर्पण. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास आता सुरू झालाय. फलटणमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला नीरा स्नान घालण्यात आलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.